मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या आणि जनावरांचे दूध कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त पदार्थांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे दूध व्यवसायातील धोकादायक प्रकार उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर नंदुरबार शहरातील गवळीवाडा परिसरातील तुकाराम गवळी नामक एका व्यक्तीच्या घरात पथकाने छापा टाकत दूध वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन, द्रव व पावडर स्वरूपातील केमिकल पदार्थांसह 20 लाखांचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. या केमिकलचा वापर जनावरांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतो, तर त्या दुधाच्या सेवनामुळे मानवी जीवनालाही हानी पोहोचू शकते, असा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. या प्रकरणी संबंधित 2 आरोपींविरोधात अन्न सुरक्षा कायदा, पशुसंवर्धन कायदा तसेच इतर लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दूध वाढवण्यासाठी केमिकल वापरणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी केले आहे. दरम्यान या कारवाईमुळे भेसळयुक्त दुधाचा प्रकार समोर आला असून दूध उत्पादक व्यावसायिक अडचणीत सापडू शकतात. सर, नंदुरबार शहरामध्ये काही भेसळयुक्त दुधासाठी काहीतरी औषधे वापरले जात होते, असं काही प्रकार समोर आलेला आहे. नेमका काय विषय आहे आणि कितीचा मुद्देमाल सापडलेला आहे? नमस्कार, मी श्रवण दत्त येस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्या जनावराची जी दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता. बातमीनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता. तर आज पोलिसांनी, नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो, त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे, इंजेक्शनची बॉटल्स आहे, ते हस्तगत करण्यात आले. यामध्ये एकूण जवळपास 18 लाख रुपयांच्या किमतीच्या जे रसायन आहे, ज्यामध्ये बनवलेलं रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. ह्या रसायनांमुळं काय नेमकं परिणाम होते मानवी आरोग्यात? नेमकं काय घातक होते? सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहे, त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ. परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहेत ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता. आणि हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड, विनंतीनुसार विकत होते. आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनावर आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात, त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादन आहे दुधाची तीसुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे अडल्ट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत.